रंगारंग प्रो कबड्डी लीगचा सोहळा मोठ्या दिमागात पार पडला। प्रो कबड्डी आता मुंबईतून बंगलोरमध्ये शिफ्ट होईल, पण मुंबईतले कबड्डी प्रेमी आपल्या सोबत आहेत। त्यांना मुंबईतली कबड्डी प्रो कबड्डी लीग हा कन्सेप्ट कसा वाटला त्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कसं वाटलं मातीतली कबड्डी मॅटवर आली, मॅटची कबड्डी प्रो लीगमध्ये कन्वर्ट झाली? अप्रतिम झाला प्रयोग आणि ह्याच्या पुढेही असा चांगल्या प्रतीने होईल अशी आम्हाला आशा आहे। राणा प्रताप आहेत नॅशनलच्या माजी नॅशनलपटू, काय सांगाल? बस यानंतर कोणालाही कबड्डी स्पर्धा घ्यायची असेल तर प्रो कबड्डी डोळ्यासमोरच घेऊन घ्यावी लागेल, अन्यथा घेऊ नये। आणि हा जो स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे, म्हणजे पूर्वी कसं क्लबमध्ये, क्लब हाऊसेसमध्ये, बारमध्ये कौन बनेगा करोडपती लागायचा, आणि आज आम्हाला कबड्डी खेळाडू म्हणून आणि मुंबईकर म्हणून अभिमान आहे की ज्या कबड्डीची सुरुवात उद्घाटन आपल्या मुंबईमध्ये झालं आणि तोच दृश्य आज आम्हाला दिसतं की बारमध्ये, हॉटेल्समध्ये, क्लब्समध्ये आज कबड्डीबद्दल चर्चा आहे। काय वाटते गिरणगावातली जी कबड्डी होती ती आज एवढ्या मोठ्या लेवलवर गेली? तुम्ही स्वतः कबड्डी खेळलेला आहात, कधी विचार तरी केलेला होता की कबड्डीला एवढे चांगले दिवस येते? आम्ही कधीच विचार केला नव्हता। आज उत्कृष्ट रीतीचं कबड्डी झालं आहे, आज एवढं चांगल्या पद्धतीने कबड्डी झालं आम्ही अपेक्षा पण केलं नव्हतं। आम्ही जेव्हा खेळत होतो एवढ्या या लेवलला पोचेल असं आम्हाला वाटलं नव्हतं। आज आमची कबड्डी मातीतनं मॅटवरनं एवढं सुंदर प्रो कबड्डीप्रमाणे प्रो कबड्डीच्या रीतीने उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे। आताची जी कबड्डी तुमच्या कबड्डीतली आणि आताच्या कबड्डीतली किती फरक आहे? भरपूर जमीन आसमानचा फरक आहे। पूर्वीचे जे खेळाडू होते प्रेमाने खेळले पण उपेक्षित राहिले, थोडं म्हणजे काय तांब्या, ताट किंवा इस्त्री हे सगळं पारितोषिक घ्यायचे, आज हे सगळं बघतात। जर बघायला गेलं तर ह्या खऱ्या अर्थाने प्रो कबड्डीला चार चांद लावले म्हणायचे तर सेलिब्रिटींनी। अभिषेकने जयपूरची टीम घेतल्यापासून तर सेलिब्रिटींची रांगच लागते हो हो, सेलिब्रिटी आल्यामुळे कबड्डीला जास्त मान असं मी हरकत नाही। आणि या स्टार्स स्पोर्ट्समुळे सगळीकडे सगळ्यांच्या घराघरात कबड्डी बघायला, ऑल इंडिया बघायला मिळते। एक काळ होता की कबड्डी बघायला लोक सायकलवर यायचे, पण आज तर चक्क मर्सिडीजमधून येते। ही डेव्हलपमेंट आहे, प्रगती आहे, ही प्रगती आहेच बोललं पाहिजे। आणि कबड्डी खेळाडू आता पूर्वीसारखा राहिलेला नाही आहे। कबड्डी खेळाडूंची तुम्ही जर बॅकग्राऊंड काढलं ना, आज ती लोकंसुद्धा आपल्या मुलांकडे पण लक्ष ठेवतात, आपल्या फॅमिलीकडे लक्ष ठेवतात, आणि त्याचबरोबर अभी गए भूल जाओ, साइकिल भूल जाओ, कार में आएंगे। और इसके बाद देखिए प्रो कबड्डी में खेलने वाले, ये तो फर्स्ट सीजन है, सीजन 2 में आप देखेंगे तो आपको लगेगा कि प्रो कबड्डी में खेलने वाले हर एक को कार पार्किंग की जरूरत लगेगी। ऐसा मैं कहता हूँ, मेरा दावा है, और सही में कहेंगे कि कबड्डी के अच्छे दिन आ गए। तर नक्कीच कबड्डीचे अच्छे दिन आ गए असं माजी खेळाडू म्हणतात। पण एकंदरीतच आपल्याला यावरून वाटतं की मुंबईतली जी प्रो कबड्डीचा जो सामने होते, जे 4 दिवस रंगले होते, ते खऱ्या अर्थानं यशस्वी झाले आहेत। कॅमेरा पर्सन सचिनसह वैभव परब, ABP माझा, मुंबई।